नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक 2023 मेरिट लिस्ट लागलेली आहे. तात्पुरती निवड यादी कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटची लागलेली आहे. आता एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो की याच्यानंतर प्रोसेस काय असेल. त्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की ऑप्टिंग आउट कुणी करावं, का करावं, याचा फायदा कुणाला होणार आहे आणि या फायद्यामध्ये तुमचा काय फायदा होणार आहे. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका गरीब कुटुंबासाठी तुम्हाला मदत करायची. जर तुम्ही या लिस्टमध्ये असाल तर आवश्यक आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुमचं नाव ह्या जर मेरिट लिस्टमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा आणि तुमच्यासारखेच अजून कोणी विद्यार्थी ह्या मेरिट लिस्टमध्ये असेल तर त्यांनाही सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, गेले 2-3 वर्षापासून या एक्झामची रिझल्टची वाट आपण सगळे पाहत होतो आणि त्याच्या अगोदर बसून म्हणजे गेली 4-5 वर्षापासून अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे, अभ्यास करणारा एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहे आणि त्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यासाठी आणि त्या कुटुंबासाठी तुम्हाला हा मदतीचा हात द्यायचा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला काय सांगायचं आहे, काहींचा कदाचित याची काही संबंध नसेल पण तुमच्या माहितीतला एखादा जर विद्यार्थी असेल, तुम्हाला माहिती झालं असेल की तो सिलेक्ट झालेला आहे, लिस्टमध्ये त्याचं नाव आलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा जाऊन त्या विद्यार्थ्याला त्याच्या फॅमिलीला थोडक्यात काउन्सिलिंग करा, त्यांना सांगा आणि एका गरीब फॅमिलीसाठी मदतीचा हात नक्की पुढे करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला माहिती असेल की निकाल लागल्यानंतर दोन्हींचाही, लिपिकचा पण कर सहाय्यकचा, अर्थात कर सहाय्यकाची आता लिस्ट लागलेली आहे, मेरिट लिस्ट. मग अजून इथे जर बघितलं तर लिपिक टंकलेखक मध्ये तुम्हाला बघा केसचा निकाल लागला, त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी. ऍक्च्युली तर बघितलं तर इथेच तुम्हाला ऑप्टिंग आउटचा ऑप्शन यायला पाहिजे होता. बरोबर, त्यांनी काय केलं, डायरेक्ट लिस्ट लागली, तात्पुरती यादी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ऑप्टिंग आउटचं ते ऑप्शन देतं. हरकत नाही, आयोगाने इथे द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून काय झालं असतं, इथूनच सगळे ऑप्टिंग आउट झाले असते तर राहिलेल्या मुलांमधून एकदा तात्पुरती निवड यादी लागली असते. पण हरकत नाही, आता तात्पुरती निवड यादी लागलेली आहे. प्रत्यक्ष यादी पण जवळपास आहे, ती आता अजून घोषित नाही केली पण प्रत्यक्ष यादी मुलं असणार आहे. तो तात्पुरती निवड यादी लागली आणि आता हा ऑप्शन आलाय ऑप्टिंग आउटचा. सेम हा ऑप्शन तुम्हाला कोणाला येणार आहे, लिपिकला सुद्धा येणार आहे. म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, कारण भरपूर विद्यार्थी या ठिकाणी 15,000 विद्यार्थी या रिझल्टचा वाट बघत होते. आपल्याला माहिती आहे की 7,000 प्लस पदं भरली जाणार आहे या लिपिक टंकलेखक कर सहाय्यक किंवा कंबाईन गट ब गट क मधनं. बरोबर. सो विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिंग आउटचा ऑप्शन नीट लक्षात घ्या काय आहे. आता यामध्ये एक प्रसिद्धी पत्रक 13 तारखेला 13 फेब्रुवारीला आलेलं आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 कर सहाय्यक संवर्गासाठी काय केलंय, तात्पुरती निवड यादी आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजेच ऑप्टिंग आउटचा सुविधा. आता भरती प्रक्रियेतनं बाहेर पडण्याचा म्हणजे का करायचंय, मी आउट का व्हायचं तिथे, जर माझं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे तर मी आउट का व्हायचं, त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पण यांची नोटीस तुम्हाला काय सांगते बघा, त्यात त्यांनी लिंक पण दिली ऑप्टिंग आउटची आणि कालावधी पण दिला आहे. हा थोडक्यात समजून घ्या. तुम्हाला जी लिंक आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याची, ती ही लिंक आहे MPSCची वेबसाईटच आहे. त्या वेबसाईटला तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स आणि ऑप्टिंग आउट नावाचा ऑप्शन आहे. तिथे जाऊन डिटेल भरायचे आणि ऑप्टिंग आउट करायचंय. कसं डिटेल भरायचंय थोडक्यात ते मी तुम्हाला सांगतो. कधीपर्यंत 14 फेब्रुवारी पासून स्टार्ट झालंय, 20 फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट आहे. म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउट करायचंय. कसं करायचं ऑप्टिंग आउट थोडक्यात तुम्हाला दाखवतो बघा. जसं की तुम्ही वेबसाईटला गेलात, MPSCच्या वेबसाईटला तुम्ही गेलात, ही वेबसाईट आहे, त्यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटी नावाचा ऑप्शन आहे. इथे क्लिक केलं की तुम्हाला दिसतं इथे ऑप्टिंग आउटचा ऑप्शन तुम्हाला इथे येतो बघा. ऑनलाईन ऑब्जेक्शन, ऑप्टिंग आउट आणि पोस्ट प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुम्ही या साईडवर येतात. इथे हे पेज ओपन होतं. ह्या पेजमध्ये सिलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटवरती क्लिक केलं की तुम्हाला 2 ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात. त्यामध्ये ग्रुप Cची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, टॅक्स असिस्टंट संदर्भातली, त्याच्यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुमच्या समोर विंडो येते. बघा ही विंडो, तुम्हाला मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ही एक्झाम तुम्ही सिलेक्ट केली, मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबरला OTP येतो, त्याला व्हेरीफाय करायचा आहे. ओके, आणि ऑप्टिंग आउट करायचंय. तुमचा मोबाईल नंबर जर चुकीचा आहे किंवा OTP येत नाही, तुम्हाला बदलायचा असेल, त्यांनी इथे ऑप्शन दिलाय, तुम्ही मोबाईल नंबर चेक करू शकता. यावरती क्लिक केलं की आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचे बर्थडे टाकायचे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा बदलता येईल. आणि इथे ऑप्टिंग आउट करताना काही इश्यू आला तर त्यांनी हेल्पलाईन नंबर इथे दिलेला बघा, 73038221 822 ह्या नंबरला तुम्ही कॉल करून
ऑप्टिंग आउट संदर्भात तुम्हाला अडचण येत असेल तर कॉल करू शकतात किंवा त्यांना मेल पण तुम्ही करू शकतात. ओके, आता परत मी मागे घेऊन जातो तुम्हाला. ही ऑप्टिंग आउटची प्रोसेस तुम्हाला थोडक्यात करायची आहे. त्यानंतर ऑप्टिंग आउट संदर्भात त्यांनी नोटीसमध्ये अजून काय सांगितलंय बघा, इथे पण त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर बघा, जो मी तुम्हाला आत्ता सांगितला हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा मेल आयडी आहे. तुम्हाला जर ऑप्टिंग आउट बद्दल काही अडचण असेल तुम्ही यांना कॉल पण करू शकता किंवा मेल पण केला तरी चालेल. पण मेल करून ऑप्टिंग आउट होणार नाही बरं का. अडचण येत असेल तर तुम्ही मेल करा आणि तो तुमचा इश्यू सांगून त्यांना सोल्युशन घ्या. मात्र ऑप्टिंग आउटची प्रोसेस तुम्हाला मी आता जी सांगितली तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटला जाऊनच करायची आहे. ऑर्डर पद्धतीने ऑप्टिंग आउट होणार नाहीये. सो काळजीपूर्वक करा, थोडा वेळ द्या. तुमच्या आयुष्यातला हा 15 मिनिटाचा 20 मिनिटाचा वेळ सगळ्यांसाठी द्या तुम्ही. त्याच्यातनं नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं काहीतरी फळ मिळेल. सो तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आयुष्य याच्यावरती अवलंबून आहे. बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करताय. सो हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी जर इथे ह्या पदासाठी तुम्ही पद घेणार नसाल तर यातनं ऑप्टिंग आउट नक्की करा. लिपिकचं पण असंच होणार आहे. पुढे येऊन बघा, निकाल लागला आहे त्यामुळे पुढे आता ऑप्टिंग आउटचा ऑप्शन सगळ्यांसाठी आहे. ज्यांना वाटतंय कुणी करावं, मग कुणी करावं ऑप्टिंग आउट, तर बघा कर सहाय्यक म्हणून तुमची निवड आता यादीमध्ये नाव आहे तुमचं, बरोबर आहे. तुम्हाला यादी भेटली असेल 468 पदांसाठीची यादी आहे. ती यादी एकदा बघा, आय थिंक 468 असावे, जो काय असेल तो. कर सहायकाची तात्पुरती निवड यादीत नाव असलेले पण पद त्यांना नाही पाहिजे, त्यांना पद नको आहे टॅक्स असिस्टंट. कदाचित त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन मोठं अजून काहीतरी पदासाठी तो अभ्यास करतोय, त्याला वेळ पाहिजे आहे, त्याला नाही पाहिजे पद, किंवा असं होऊ शकतं की इतर चांगल्या पदावर तो ऑलरेडी कार्यरत आहे, तो एका पदावर कार्यरत आहे, एकाच वर्षामध्ये 4-5 रिझल्ट लागलेले आहे. 4-5 रिझल्ट पैकी त्याला अजून विचार करायचा आहे मला की कोणतं घ्यायचं आहे, बरोबर. सपोज म्हटलं की 2 पदांची त्याची निवड झाली आहे, पदांवर 2 पदावर निवड आहे, त्याला आता बघायचंय कोणतं घ्यायचं आहे. तर सो विनंती त्या विद्यार्थ्याला पण आहे, 2 ठिकाणी तुझी निवड झाली आहे, तुमची निवड झाली आहे. सो दोघांपैकी लवकर निर्णय घेऊन 20 तारखेच्या आत जर तुम्हाला हे नको असेल तर ऑप्टिंग आउट व्हा, किंवा दुसरं पद आहे जिथे कुठे तुम्ही नको असेल तिथे पण ऑप्टिंग आउट व्हा. जिथे जे एक पद कोणतरी ठेवा, तुम्ही 2-2 पदावरती कार्यरत राहणं कितपत योग्य आहे. सपोज तुम्ही ऑप्टिंग आउट नाही केलं तर काय होतंय, ते तसंच राहतं पद 1 वर्षापर्यंत. कारण तुम्ही जोपर्यंत त्यांना कळवतच नाही तुम्हाला हवंय की नकोय, विनाकारण तिथं तुम्ही राहिल्यामुळे, स्टँड घेतल्यामुळे ते पद तसंच कंटिन्यू पुढे राहतं आणि मग काही महिन्यानंतर ती प्रोसेस झाली फॉलो तर कॅन्सल होऊन परत पुढच्या वर्षामध्ये ते पद भरलं जातं. दुसरं, तुम्ही जर ऑप्टिंग आउट लगेच केलं तर लगेच प्रत्यक्ष यादीतील विद्यार्थ्याचा विचार केला जातो आणि बिचारा त्या मुलाचं सिलेक्शन होऊन जातं, ज्यांनी फार मेहनत घेतली पण तो निवड यादीत नाही, प्रत्यक्ष यादीमध्ये. तुम्ही ऑप्टिंग आउट केलं तर प्रत्यक्ष यादीतून तो निवड यादीत येऊ शकतो आणि त्या तुमच्या त्या ऑप्टिंग आउटच्या कामामुळे त्या मुलाचं सिलेक्शन झालं तर त्या मुलावर अवलंबून असणारे भाऊ, बहीण, आई, वडील, त्याची फॅमिली कदाचित असेल, कदाचित वय जास्त असेल तर जवळपास 7 ते 8 लोकांचं पोट भरणारे भविष्यामध्ये ह्या तुमच्या एका क्लिकमुळे, एका ऑप्टिंग आउटमुळे, तुमच्या एका ऑप्टिंग आउटमुळे तुम्हाला या 7-8 जणांचा आशीर्वाद मिळणार आहे, तुमच्या वडीलधारा लोकांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. हे इनडायरेक्टली तुमचं काम आहे, डायरेक्टली नसेल ते कदाचित तुमच्या ज्याचं कोणाचं सिलेक्शन झालं त्याला लक्षात नसेल आलं कुणामुळे झालंय, पण इनडायरेक्टली तुम्हाला हे सगळं मिळणार आहे आणि याचं फळ पण आयुष्यात मिळतं. असं चांगल्या कामाचं फळ नक्की मिळतं, आशा ठेवा. नक्कीच तुम्हाला आतापर्यंत पण तुमचं सिलेक्शन झालंय ना, तुम्ही काहीतरी चांगले कामं केले त्यामुळे सिलेक्शन झालेलं आहे. सो याच्याबद्दल उगाच विनाकारण हातापाया पडणं, विनंती करणं, रिक्वेस्ट करणं, आता मुलं कॉन्टॅक्ट नंबर काढताय, कोण आहे त्याने ऑप्टिंग आउट करायला पाहिजे त्याच्या मागे लागतात, त्याला कॉल करताय, जाऊन भेटताय, रिलेशन काढताय, एवढं सगळं करण्यापेक्षा स्वतःहून तुम्ही पुढे ऑप्टिंग आउट करा आणि ऑप्टिंग आउट केलं की आम्हाला पाठवा, त्याचा नक्की आम्ही व्हिडिओ घेऊ की ह्या विद्यार्थ्याने ऑप्टिंग आउट केलंय, ह्या विद्यार्थ्यांचे आभार आहे. सो तुमचं पण नाव नक्की आम्हाला पाठवा. माझा नंबर तुमच्याकडे नसेल तर नोट करा, 94 20 12 44 44 हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज टाका की सर मी ऑप्टिंग आउट केलेलं आहे. सो माझी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त मुलं ज्यांना पद नको आहे त्यांनी नक्की ऑप्टिंग आउट करा. आणि अजून दुसरं काय, चांगल्या पदावर तुम्ही कार्यरत आहात, कर सहाय्यक हे पद नको आहे तुम्हाला, मग आता फक्त गुणवत्ता तुमचं नाव आलेलं आहे, तो त्यांनी पण काय करा, ऑप्टिंग आउट होऊन जा. अजून एक सांगू तुम्हाला, आता उदाहरणार्थ हा एक विद्यार्थी आहे, हा काय निवड यादीमध्ये आहे, निवड येते. हा दुसरा विद्यार्थी आहे, हा प्रतीक्षा यादीमध्ये आहे. ओके, प्रतीक्षा यादीमध्ये टॉपला आहे तो, बरोबर. साहजिक निवड यादीतनं बरेचसे विद्यार्थी ऑप्टिंग आउट होणार आहे.
ऑप्टिंग आउट झाला की हा जो प्रतीक्षा यादीतला मुलगा आहे हा काय येणार आहे, निवड यादीत येणार आहे, निवड यादीमध्ये येणार आहे। कदाचित ह्या निवड यादीत असणारा हा जो उमेदवार आहे ना, याला सुद्धा कदाचित याची सुद्धा कुठेतरी निवड झालेली असू शकते, किंवा याला हे पद नको आहे, तर याने सुद्धा प्रत्यक्षातल्या उमेदवारांनी सुद्धा काय करा, ऑप्टिंग आउट करा। फक्त निवड यादीतले नाही, प्रत्यक्षातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑप्टिंग आउट करा जर नको असेल तर, कारण यांनी ऑप्टिंग आउट केलं की तुम्ही वर येणार आहात, तुम्ही वर आले की तुम्हाला पण परत ऑप्टिंग आउटचा ऑप्शन नाही भेटणार आहे, आत्ताच ऑप्शन आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जेवढे कोणी असेल विद्यार्थ्यांना, सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने, फॅमिलीच्या वतीने, आपलेच भाऊबंद आहेत, आपलेच बहिणी आहेत, सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की तुम्ही जर खरंच तिथे तुम्हाला पद नको असेल तर ऑप्टिंग आउट होऊन जा, कारण तुमच्यानंतर येणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फॅमिलीला हा एक वेगळा आनंद, वेगळी दिवाळी तुम्ही देणार आहात। सो नक्कीच याचा विचार सगळ्यांनी करा आणि ऑप्टिंग आउटचा ऑप्शन निवडा। जसं की बघा, काही विद्यार्थी पाटील सुशांत शिवाजी यांनी पाठवलंय मला की सर मी ऑप्टिंग आउट झालेलो आहे, आमच्या टीमला आलेला आहे, ऑप्टिंग आउट मी केलेला आहे। म्हणजे असे असंख्य मेसेज आतापर्यंत टीमला आलेले आहे। सो तुम्ही सुद्धा त्यातले असाल तर नक्कीच असा मेसेज आम्हाला पाठवून द्या आणि ही प्रोसेस फॉलो करा। ऑप्टिंग आउट शक्यतो तुम्ही लगेच करून टाका, वेळ जास्त लावू नका। इग्नाइट अकॅडमीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला हा जो विनंती आहे, जर तुम्ही त्यात असाल तर नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना, तुमच्या भाऊबंधांना, तुमच्या बहिणींना विनंती पूर्वक त्यांना मदत करा अशी अपेक्षा व्यक्त करतो। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। अजून तुमचे काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास थांबतो, धन्यवाद।